नमस्कार सर. नमस्कार. हा सर, पीएम किसान आणि नमोचा हप्ता बऱ्याच हं. चॅनलवर आपण माध्यमातून पाहिलं की उद्या शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहे असं सांगत आहेत की. तरी हो. सर, शेतकऱ्याला एक महत्त्वपूर्ण माहिती द्या बरं त्याच्याबद्दल. आता तुमचं म्हणणं आहे की बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून नमोचा 8वा हप्ता आणि त्याचबरोबर पीएम किसानचा 21वा हप्ता हे हां. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्या जमा होणार असे व्हायरल व्हिडिओ होत आहे आणि तुम्ही ते बघत आहात बरोबर. हो सर. तर आता बघा, महत्वाची डिटेलमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहोत हां. आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हो, हो. तर आता जर सांगायचं झालं तर हा जो पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे हे मी तुम्हाला म्हणजे सर्वात शेवटच्या काही क्षणामध्ये मी तुम्हाला हे माहिती सांगणार आहे. हां, हां. त्याआधी आपण बघूया की ज्या शेतकऱ्यांना पैसे आले नाही, ज्या शेतकऱ्यांना पैसे येत नाही, त्यांना काय कामे करावे लागेल. हां, हां. तर त्या शेतकऱ्यांना 4 महत्वाची कामे करावी लागेल. पहिलं म्हणजे ई केवायसी, हो दुसरं सर. म्हणजे नंबर लिंक करून घेणे, त्याचबरोबर तिसरं म्हणजे फार्मर आयडी आणि चौथं म्हणजे लँड रेकॉर्ड एस करून घेणे. हां. आता तुम्ही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून असं बघितलं असेल की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ई केवायसी केली नाही, तर त्या शेतकऱ्यांना नमोचा आणि पीएम किसानचा दोन्हीही हे हप्ते मिळणार नाही. म्हणजे पीएम किसानचा 21वा आणि त्याचबरोबर नमो शेतकरीचा 8वा हप्ता हां. हे कोणत्याही शेतकऱ्यांना मिळणार नाही. आता बरेचसे शेतकरी असे म्हणणार की सर आम्हाला मागचा हप्ता आला, म्हणजेच पीएम किसानचा 20वा हप्ता आला आणि नमो शेतकरीचा सुद्धा 7वा हप्ता आला. हो. तर बघा, आता मागच्या वेळेस काय झालं होतं, देवेंद्र फडणवीस सरांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी नाही केली, ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, अशा शेतकऱ्यांना हे हप्ते मिळणार. हां. परंतु पुढील जे काही हप्ते राहणार ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येणार नाही. त्यांना ई केवायसी करणे गरजेचं आहे. त्याचबरोबर फार्मर आयडी सुद्धा काढणे गरजेचे आहे. ज्या हं. शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांना हे हप्ते सुद्धा मिळणार नाही, हे लक्षात घ्यावे. हां. आता ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांनी लवकरात लवकर सीएससी सेंटरवर जाऊन फार्मर आयडी काढून घेणे गरजेचं आहे. हं. त्याचबरोबर आपण बघतो की ई केवायसी, आता ई केवायसी बरेचसे शेतकरी म्हणणार की दादा ई केवायसी कुठे करायची. आता बघा, पीएम गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही सुद्धा तुमच्या मोबाईलवरून ई केवायसी करू शकता. हो सर. त्याचबरोबर सीएससी सेंटरवर जाऊन सुद्धा तुम्ही ई केवायसी करू शकता. तुम्हाला फक्त तिथं थंब लावावे लागेल आणि तुमची ई केवायसी पूर्ण होणार. हां. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा लँड रेकॉर्ड नो असेल त्यांना लवकरात लवकर कृषी सहाय्यकांकडे जाऊन लँड रेकॉर्ड एस करून घ्यायचे गरजेचे आहे. हं, त्यांनी जर हं. लँड रेकॉर्ड एस केले नसेल तर त्यांना पुढील दोन्हीही हप्ते मिळणार नाही. म्हणजे पीएम किसानचा 21वा त्याचबरोबर नमो शेतकरीचा 8वा हप्ता हे दोन्ही हप्ते त्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न येत होता की सर, बऱ्याचशा सोशल मीडिया वरती व्हिडिओ व्हायरल होत आहे की पीएम किसानचा हप्ता 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये उद्याच जमा होणार, त्याचबरोबर नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता जमा होणार म्हणजे 4,000 रुपये येणार. असं सध्याही कोणत्याही सरकारांच्या व नमो शेतकरी आपलं सरकारांच्या माध्यमातून असं कोणत्याही नमो शेतकरी बद्दल अपडेट आलेलं नाही. तर हं, हं. लवकरात लवकर आता जे तारीख आहे नमो शेतकरीची सुद्धा जवळ आलेली आहे, त्याचबरोबर पीएम किसानची सुद्धा जवळ आलेली आहे. तर सर्व शेतकऱ्यांना मी एकच सांगू इच्छितो की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते वितरण होणार आहे. म्हणजे सर्व शेतकऱ्यांना, एका शेतकऱ्यांना 4,000 रुपये लाभ मिळणार. म्हणजे नमो शेतकरीचे 2,000, त्याचबरोबर पीएम किसानचे सुद्धा 2,000 रुपये, असे त्या शेतकऱ्यांना 4,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी हे 4 कामे करून घेणे महत्वाचे आहे. आता कोणतं लँड रेकॉर्ड एस करून घेणे, त्याचबरोबर ई केवायसी, त्याचबरोबर फार्मर आयडी आणि हं. आपला नंबर बँक पासबुक ची लिंक करून घेणे, ही चारही कामं तुमचे जर येत असेल तर तुम्हाला नमो शेतकरीचा 8वा हप्ता त्याचबरोबर पीएम किसानचा 21वा हप्ता हे दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. तर तुमचा काही प्रश्न असेल तर तुम्ही पुढील विचारू शकता. हां. धन्यवाद सर एवढी माहिती दिल्याबद्दल. बरं बरं, धन्यवाद धन्यवाद.